श्री स्वामी समर्थ. आज आम्ही चाललो होतो आमच्या मैत्रिणीकडे चैत्रगौरीला. आता गौरी तिच्याकडे येतात, त्या मैत्रिणीकडे प्रत्येकाचे वेगळे असतात. आपल्याकडे कसं गणपती गौरी येतात, त्याच्यानंतर ते राजस्थान साईडचे असतात त्यांच्याकडे पण येतात, आणि हे जे असतात ब्राह्मण वगैरे त्यांच्याकडे पण असतात. तर त्या मैत्रिणीकडे चैत्रगौरी होत्या, आणि त्या चैत्रगौरीला मी आणि माझी शेजारची मैत्रीण आम्ही दोघीजणी चाललो होतो. 5 वाजले होते जेमतेम, 5 सव्वा 5, आणि 5ला आम्ही निघलो, आवरलं वगैरे आणि निघलो. रस्त्यात मैत्रीण गाडी चालवत होती. रस्त्यात खूप ट्रॅफिक होतं, खूपच. जावं तर लागतंच, आता मैत्रिणींनी बोलवलं म्हटल्यावर मग काय करणार. आम्ही तिथे गेलो, तिथं शोधलं तिचं घर. फर्स्ट टाईम जात होतं त्यामुळं वेळ लागला. आणि मग गेल्यानंतर ऊन तर होतंच, उन्हाला काहीच करू शकत नाही. ऊन होतं, ऊन डोक्यावर घेतलं. खूप वेळ लागत होता, म्हणजे इथून जवळजवळ 20-25 मिनटं लागले असे तसे जायला. थोडंसं प्लस मायनस ट्रॅफिक सिग्नल असं करून जवळजवळ 20-25 मिनटं लागले. आणि तिथं आभाळ पण आलेलं होतं, खूप आभाळ होतं. असं वाटत होतं पाऊस येईल, पण माहीत नाही, कारण आता वातावरण कसं पण बदलत असतं, केव्हा पण बदलत असतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सगळं एकत्रच असतं. तर आभाळ पण खूपच आलेलं होतं. आणि आम्ही तर चाललो होतो, खूप दूरचा रस्ता होता, आणि आम्ही पोहोचलो तिथं. मैत्रिणीकडे पोहोचलो. मग तिला विचारलं, आता प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं असतं, आपण गाडी कुठेही लावू शकत नाही. त्यांच्या जागा ठरलेल्या असतात की इथंच याचे जे पाहुणे येणारे आहेत ते त्यांनी त्यांच्याच पार्किंगला गाड्या लावायच्या. आम्ही तर बाहेर रोडलाच लावले. काय करणार, पार्किंगला त्यांच्याही जागा नव्हती, कारण पाहुणे वगैरे येणं तर असतंच. गाडी लावली. त्याच्या आदल्या दिवशी हनुमान जयंती होती. हनुमान जयंतीचा फोटो पण आहे त्याच्यामध्ये, खूप सुंदर आहे. आणि असं करता करता आम्ही त्या मैत्रिणीच्या घरापर्यंत पोहोचलो. आता पोहोचल्यानंतर परत त्यांची नावं शोधा. नावं शोधल्यानंतर मग त्यांच्या फ्लॅटमध्ये जा. विचारत आणि नावं शोधत आम्ही तिच्याकडे गेलो. तिच्या घरी पोहोचलो. तिच्या घरी पोहोचलो तर पहा, आमच्या दुसऱ्या मैत्रिणी येऊन थांबल्या होत्या. तिने डोअर ओपन केलं आणि तिला खूप आनंद झाला. तिला वाटलं, त्या मैत्रिणीला असं वाटलं नव्हतं की आम्ही येणार आहेत म्हणून. बाकीच्याही मैत्रिणी होत्या. तिला खूपच छान वाटलं त्या मैत्रिणीला, कारण आपण ज्यावेळेस एकत्र वर्क करतो
त्यावेळेस ते एकत्र काम करतो, एकमेकांना सुखदुःख वगैरे हे सगळ्या गोष्टी चालूच असतात. आम्ही तिथे ही ती मैत्रीण. आणि आम्ही सगळेजणं बसलो, आम्ही बऱ्याच जणं गेलो होतो, 5-6 जणं. आणि मग तिथं बसलो. तिचं घर खूप सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. तिने अशी गॅलरी वाढवून घेतली होती आणि गॅलरीत असे सुंदर अशी झाडं लावलेली होते. बसलो, गप्पा वगैरे मारल्या. गप्पा मारल्यानंतर गप्पा मारून इकडच्या तिकडच्या गप्पा मारून शेवटी टाईमपास करायला काय म्हणून घर पाहिलं. तिचं घरही खूप सुंदर आहे. आता घर पाहून झाल्यावर आम्ही असं चटई टाकलेली होती आणि चटईवर असे सगळे जणं बसलेलो होतो. मग तिने आम्हाला सगळ्यांना पाणी वगैरे दिलं. आणि पाणी दिल्यानंतर तिने आमच्यासाठी पोहे केले होते. तिच्याकडे कार्यक्रम होता, त्या मैत्रिणीने स्वयंपाक पण पुरणपोळीचा केलेला होता. पण एकदा काय झालं, असंच आम्ही कधीतरी पाणीपुरी खायला जायचो. नाही, काहीतरी कार्यक्रम होता वाटतं. आणि त्या कार्यक्रमात त्यांनी असंच विचारलं त्या मैत्रिणींनी की माझ्या घरी कधी येणार. हा म्हटलं येणार ना पोहे खायला, असंच म्हटलं होतं. पण त्यांच्या ते मनात राहिलं. मग आमचं जाणं झालं नाही. पण जेव्हा आम्ही गेलो ना, त्यावेळेस त्या बिचाऱ्यांनी एवढं सगळी तयारी एकट्याच होत्या करायला, एवढी सगळी तयारी करून त्यांनी आमच्यासाठी पोहेसुद्धा बनवले होते. आणि पोहे बनवलेले होते.